स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 दादाभाई नौरोजी, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी अंमलात आली? ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950, 2 14 नोव्हेंबर 1947, 3 26 जानेवारी 1949, 4 14 जानेवारी 1948. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950. भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 या वर्षी अंमलात आली. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950, 2 14 नोव्हेंबर 1947, 3 26 जानेवारी 1949, 4 14 जानेवारी 1948. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949. भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 या वर्षी लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4, पालघर या जिल्ह्यास कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 केरळ, 2 कर्नाटक, 3 गोवा, 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. पालघर या जिल्ह्यास गुजरात या राज्याची सीमा लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, आझाद हिंद सेनेची स्थापना ही कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे, 2 सुभाषचंद्र बोस, 3 स्वातंत्र्यवीर सावरकर, 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार कोणत्या कलमात देण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 12 ते 14, 2 14 ते 18, 3 19 ते 20, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 14 ते 18. भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार हा 14 ते 18 या कलमामध्ये देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता घटक हा वातावरणामध्ये अधिक प्रमाणात असतो? ऑप्शन क्रमांक 1 आर्गॉन, 2 ऑक्सिजन, 3 नायट्रोजन, 4 कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन. नायट्रोजन हा घटक वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतो. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वतरांग, 2 अरवली पर्वतरांग, 3 सातपुडा पर्वतरांग, 4 काराकोरम पर्वतरांग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरवली पर्वतरांग. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे अरवली पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 9, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 कोयना प्रकल्प, 2 खडकवासला प्रकल्प, 3 जायकवाडी प्रकल्प, 4 गंगापूर प्रकल्प नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोयना प्रकल्प. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील द्राक्ष पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्हा, 2 नंदुरबार जिल्हा, 3 जळगाव जिल्हा, 4 नाशिक जिल्हा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्हा. महाराष्ट्रातील द्राक्ष पिकवणारा जिल्हा म्हणून नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 11, जागतिक लोकसंख्या दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 9 जुलै, 2 11 जुलै, 3 12 जुलै, 4 15 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै. जागतिक लोकसंख्या दिवस हा 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12, गाविलगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया, 2 गडचिरोली, 3 अमरावती, 4 चंद्रपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमरावती. गाविलगड हा किल्ला अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, नंदुरबार हा जिल्हा धुळे या जिल्ह्यामधून वेगळा होऊन
कोणत्या वर्षी निर्मिती करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1995, 2 1996, 3 1997, 4 1998. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1998. नंदुरबार हा जिल्हा धुळे या जिल्ह्यामधून वेगळा होऊन 1998 या वर्षी निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14. उत्तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता, 2 दिल्ली, 3 चेन्नई, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली. उत्तर भारतीय रेल्वेचे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती नदी ही पूर्ववाहिनी नदी नाही? ऑप्शन क्रमांक 1 महानदी, 2 सुवर्णरेखा नदी, 3 पेन्नार नदी, 4 माही नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 माही नदी. माही ही नदी पूर्ववाहिनी नदी नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.